या बळीचा महोत्सव आपण या ठिकाणी साजरा करण्यासाठी एकत्र आलो आहोत, त्याची सर्वप्रथम या देशाला ओळख करून देणारे राष्ट्रपिता महात्मा फुले यांना सर्वप्रथम अभिवादन करतो. आणि त्यानंतर आधुनिक काळामध्ये ज्यांनी या बळीला आपल्या समोर विस्तृत स्वरूपात मांडलं असे माननीय तात्या आळ साळुंखे यांनाही अभिवादन करतो. ही परंपरा अशी आहे, महात्मा फुल्यांपासून तर साळुंखे तात्यांपर्यंत, आणि मध्ये खूप महामानवांची मोठी यादी आहे. आपण सर्वांनी वेगवेगळ्या कारणास्तव त्यांचा उल्लेख केलेला आहे. त्या सर्वांना पुन्हा एकदा अभिवादन करतो. आणि आपल्या बळी महोत्सवाच्या निमित्ताने ज्या महापराक्रमी बळीराजाच्या आगमनासाठी, त्या राज्याच्या स्थापनेसाठी आतुर होऊन तुम्ही सर्व या ठिकाणी आलेला आहात, त्यांच्याविषयी जी काही आजची माहिती मला आहे ती तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो. याची सुरुवात मी एका स्थानिक म्हणीने करणार आहे. एक म्हण आहे, गावचा गावबळी आणि परगावी गाढवबळी. बहुतांश लोकांना ही माहीत असेल, आणि माहीत नसेल तर त्याचा अर्थही मी तुम्हाला सांगणार. जो ज्या गावात जन्माला येतो त्याची वाढवडील त्या गावामध्ये राहत असतात, हलकं भारी कोणत्याही प्रकारचं काम करत असतात, परंतु तो त्या गावचा रहिवासी असतो. तो त्या गावचा बळी म्हणजे एक प्रकारचा प्रमुख असतो. त्या गावात त्याची स्वतःची एक जागा आहे, त्याच्या स्वतःचं एक स्थान आहे. आणि असा मनुष्य ज्या गावात राहतो तो त्या गावचा एक महत्वाचा माणूस असतो. त्याला त्या गावात कोणी हिर लेखू शकत नाही. आणि तोच माणूस जर पोट भरण्याच्या निमित्ताने, इतर काही कारणाच्या निमित्ताने दुसऱ्या गावी गेला तर वेळ प्रसंगी त्याला गावं डुकरे वळायचं काम जरी मिळालं तरी तो करत राहतो. कोणत्याही प्रकारचा अपमान झाला तरी स्वतून पोट भरण्याच्या कारणास्तव तो अपमान सहन करत असतो. अशा अर्थाची ही म्हण आहे, गावचा गावबळी आणि परगावी गाढवबळी. आपण या बळीचे वंशज की ज्या बळीचं या भरतखंडावर राज्य होतं, ज्या बळीचं या भरतखंडावर, भरतखंड म्हणजे भरत नावाच्या कोणा टोळी प्रमुखावरून या देशाला भारत हे नाव मिळालेलं आहे. आणि हा जो एक खंड तुकडा, जमिनीचा अफाट मोठा तुकडा, या अर्थाने त्याला भरतखंड म्हटलेला आहे. आणि या पूर्ण भरतखंडावर, आणि हा भरतखंड निवड हिमालय ते काश्मीर, हिमालय पासून तर कन्याकुमारी एवढा मर्यादित नव्हता. इकडे ब्रह्मदेशापर्यंत आणि इकडे अफगाणिस्तानच्या उत्तर सीमेपर्यंत, आणि सध्या जो सिरियामध्ये सिनाई पर्वत आहे त्या अरबस्थानाच्या सिनाई पर्वतापर्यंत, आणि ज्याला आशिया मायनर किंवा मध्य आशिया म्हणतात, असा काही जो हिमालयाच्या पलीकडचा भाग आहे, मात्र त्यात नेपाळ नाही, भूतान नाही, त्याच्या पलीकडचा जो भाग आहे मंगोलियाच्या अलीकडचा, हा सगळा प्रदेश म्हणजे भरतखंड. आणि या प्रदेशावर ज्याचं साम्राज्य होतं तो हा बळी. आणि त्या बळीचा इतिहास तुम्हाला सांगण्यासाठी आणि तो ऐकण्यासाठी आपण सगळे एकत्र आलेला की आज उद्या भाऊबीज असेल, भाऊबीजेच्या निमित्ताने सगळ्या बहिणी आपल्या भावाला ओळखतील आणि म्हणतील हिरा पिढा कळव आणि बळीचं राज्य. थोड्याच वेळापूर्वी ते गंगा भाऊ काकडे यांनी सांगितलं की पूर्वी जेव्हा त्यांना आठवतंय की तेव्हा ब्राह्मण त्यांना सांगत होता हे तुम्ही म्हणायचं नाही. हे बहुजनांनी, हलक्या जातीतल्या लोकांनी म्हणायचं. मग हलक्या जातीतले लोक जर म्हणत असतील आणि ब्राह्मण जर हे काकडेंना सांगत असतील तर तुम्ही म्हणू नका. म्हणजे काकडीच्या हे कोणतरी म्हणत होतं हिरा पिढा कळव बळीचं राज्य. त्यांना यांना सांगायची गरज का पडली? कारण यांच्या घरात कोणतरी म्हणत होतं, त्यांच्या वंशात कोणीतरी म्हणत होतं. आणि हा जो पूर्ण वंश आहे, ज्या वंशात, ज्या जातीत, ज्या समुदायामध्ये हे सगळं म्हटलं जातं तो समुदाय त्या बळीचा वंश आहे. आणि असं लिहिणारे आधुनिक काळातील तात्या आळ साळुंखे
यांचं त्या दृष्टीने योगदान हे फार मोठं आहे. म्हणून मी त्या या भाषणाच्या सुरुवातीला त्यांना अभिवादन केलं. बळीराजावर पहिला पोवाडा लिहिला राष्ट्रपिता महात्मा फुले. त्यांनी एक 7वी शिकलेला मनुष्य, ज्याच्याकडे कोणत्याही प्रकारची मोठी लायब्ररी नाही, कोणत्याही प्रकारची सत्ता हातात नाही, कोणती व्यवस्था नाही, त्या माणसाने बळीचं संशोधन करून तो बळी या देशाच्या लोकांसमोर मांडला. त्या बळीची व्यवस्था काय होती त्याबद्दल तर एक मोठं कवन पोवाड्याच्या रूपाने करून आपल्या सर्वांच्या अभ्यासासाठी ठेवलं. त्यांचे उपकार मानावे तेवढे थोडे आहेत, कारण त्यांनी आपल्याला आपल्या बापाची ओळख करून दिली. कालच इथल्या व्यवस्थेने नरकासुराचं दहन केलेलं आहे. आनंदात आपण टाळ्या वाजवलेल्या आहेत आणि हॅपी दिवाळी म्हणून एकमेकाला हात केलेले असते. कृपया करू नका. तुमच्या बापाच्या मरणाचे उत्सव करायची लाज वाटली पाहिजे तुम्हाला. हॅपी दिवाळी म्हणून तुम्ही काय करत आहात? तुमच्या बापाच्या मरणाचा उत्सव करत आहात आणि बापाच्या मरणाचा उत्सव करणारा नालायक बेटा जर तुम्ही असाल तर तुम्ही लवकरात लवकर मृत्यूचा मार्ग धरा. जसं होईल तसं मरून घ्या, नाहीतर आपल्या बापाला प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठी सिद्ध. नरकासुर असेल, हिरण्यकशिपू असेल, प्रल्हाद असेल, विरोचन असेल, बळी असेल, ही सगळी एक मोठी परंपरा आहे. जालंधर आहे, वृत्तासुर आहे, ती एक मोठी परंपरा आहे. हे आमचे बाप आहेत आणि आम्ही राक्षस आहोत, आम्ही असुर आहोत, एका अभिमानाने आहोत. आम्ही राक्षस, या भरतखंडाचं रक्षण करणारे, इथल्या आ बहिणीचं रक्षण करणारे आहोत. आम्ही असुर. आम्ही कोणत्याही प्रकारचं मद्यपान करत नाही. सुरा म्हणजे मद्य. जे सुरापान करतात ते सूर आणि जे सुरापान करत नाही ते असुर. ते आम्ही असुर आहोत. आम्ही कोणत्याही प्रकारचं मद्यपान करून आमची मती भ्रष्ट करून घेत नाही आणि मद्याच्या नादी लागून आमच्या जागापाला शिवाय गाया करीत. आणि हा इतिहास जागवण्याचं काम या महोत्सवाच्या निमित्ताने होत आहे. याचा मुद्दा लागतो. आमच्या मनात, आमच्या रक्ताच्या कणाकणात आणि अनुभूतीत हे भरलं गेलं पाहिजे की आम्ही या बळीचे वंशज आहोत की ज्या बळीने या भरतखंडावर अशा प्रकारचं राज्य केलं आहे. जेव्हा ब्राह्मणांनी वेद आणि ईश्वर याच्या माध्यमातून इथली माणसं गुलाम केली होती, इथली माणसं गुलाम केली होती. बळीचे वडील विरोचन हा एक नास्तिक मनुष्य होता. नास्तिक म्हणजे की जो ईश्वर मानत नाही, ईश्वर प्रणित कोणत्याही व्यवस्थेला जुमानत नाही, कोणत्या ईश्वराची कुठेतरी स्वर्ग आहे, नरक आहे, त्याचा निर्माता ईश्वर आहे, अशा प्रकारच्या कोणत्याही पॉलिसीवर, कोणत्याही व्यवस्थेवर ज्याचा विश्वास नाही, अशा मनुष्याला नास्तिक म्हटलं जातं. तो नास्तिक विरोचन होता. त्याचा हा मुलगा बळी. विरोचन हा प्रल्हादाचा मुलगा होता. विरोचन हा प्रल्हादाचा मुलगा होता आणि प्रल्हाद हा हिरण्यकशिपूचा मुलगा होता. हिरण्यकशिपूची बहीण होती होलिका. विषयांतर होणार नाही, परंतु विषयाची मूळ माहिती व्हावी म्हणून मी थोडीशी वेगवेगळी नावं तुम्हाला सांगितली. हिरण्यकशिपूविषयीची गोष्ट तुम्हाला सांगितली जाते की तो देवांचा विरोधक होताच आणि त्याचा राष्ट्र अभिमान मला आहे आणि तो तुम्हाला असावा म्हणून तुमच्या समोर मी तो मांडत आहे की त्याने विष्णूला विरोध केला. विष्णूचं नाव घ्यायचं नाही असं आपल्या मुलाला सांगितलं. परंतु नेमका प्रल्हादाला असा एक गुरु भेटला की तो विष्णूचा समर्थक होता. त्याने प्रल्हादाच्या डोक्यात विष्णूचं तत्वज्ञान भरवलं, विष्णूची तत्वमीमांसा भरवली. त्या बालवयातल्या लेकराला त्यावेळी कळलं नाही. तो म्हणत होता, तो त्या देवाचं नारायण 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 करून नाव घेत होता. आणि त्यावेळी नरसिंह अवतार झाला. एका खांबाच्या आत चढून विष्णूने, नारायणाने किंवा तथाकथित ब्राह्मणी संस्कृतीच्या रक्षकाने त्या खांबाच्या आडून निघून हिरण्यकशिपूचा खून केला. आता जर प्रल्हाद नारायण नारायण म्हणून पूर्ण त्या व्यवस्थेच्या आधी गेलेला होता तर पुढे विरोचन प्रल्हादाचा मुलगा हा देवांचा विरोधक कसा काय झाला? कारण जसा प्रल्हाद मोठा झाला, प्रल्हादाला स्वतःला जाणीव झाली की आपल्या बालपणी आपली काही चूक झालेली आहे आणि त्यानंतर प्रल्हादाने देवांबरोबर घनघोर युद्ध केलेली आहे.
देवांना नष्ट करण्यासाठी प्रल्हादाने स्वतः हातात छत्र घेऊन काढलेला आहे. त्या नारायणाच्या जपासाठी तो बालपणी वडिलांचा विरोधक होता, तोच त्याच्या तरुणपणी त्याने त्या देवाला प्राणपणाने विरोध केलेला आहे, प्राण जाईपर्यंत विरोध केलेला आहे. म्हणून प्रल्हादाच्या मुशीत विरोध करण्यासारखा नास्तिक घडला आणि विरोध करण्याच्या नंतर बळीने या व्यवस्थेला अशा उच्च अवस्थेला आणून ठेवलं की कोणत्याही प्रकारची ईश्वरवादी, वेदांत समर्थन करणारी, ब्राह्मणांचं समर्थन करणारी, त्यांना विशेष दर्जा देणारी सगळी व्यवस्था बळीने मोडून काढली. आणि त्या बळीचा गुरु होता शुक्राचार्य. परंतु बळी प्रचंड दानशूर, त्याच्या तोंडातून गेलेला शब्द तो पाळतच. आणि अशा वेळी जेव्हा या ब्राह्मणी व्यवस्थेला कुठूनच काही मार्ग देते ना, बळीने एक नवी शिक्षण व्यवस्था सुरू केली होती. त्याच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये कोणत्याही प्रकारे ईश्वर शिकवला जाणार नाही याची तरतूद करण्यात आली. या संकल्पना नुकत्याच रुजलेल्या होत्या, त्या तिथेच मोडून काढण्याची व्यवस्था बळीने. आणि या बळीचं राज्य इतकं सुंदर होतं, त्यामध्ये यज्ञ करणे या गोष्टीला स्थान नव्हतं. मात्र ते स्थान कसं नव्हतं तर बळीने यज्ञ व्यवस्था ताब्यात घेतली आणि यज्ञामध्ये जी पशु हत्या होत होती ती पशु हत्या थांबून बळीने त्याला ज्ञान यज्ञाच्या स्वरूपात लोकांना एकत्र करून वेगवेगळे समारंभ करून अशा प्रकारे माणसाचं जीवन हे कोणत्याही बाह्य सृष्टीवर, बाह्य जगावर, कोणत्या आत्म्यावर, कोणत्या ईश्वरावर अवलंबून नाही अशा प्रकारची प्रचार यंत्रणा ही बळीने निर्माण केली होती. आणि त्यावेळी ब्राह्मणी व्यवस्था पूर्णपणे लयास गेली. यांना तोंड लपून फिरवावं लागत होतं. कोणीही त्यांना आदराने आणि प्रेमाने जवळ घेत नव्हतं. अशा वेळी ब्राह्मणी व्यवस्थेने छोट्या स्वरूपामध्ये आपलं काम लोकांमध्ये सुरू केलं आणि सूक्ष्म स्वरूपात, वामन रूपात, छोट्या रूपात, सुरुवातीला छोटं छोटं म्हणून, सुरुवातीला वामन या शब्दाचा अर्थ आहे छोटं 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 गुप्तपणे, की राज्यव्यवस्थेच्या लक्षात येणार नाही अशा पद्धतीने त्यांनी ती एक चळवळ आणली, व्यवस्था उभी केली. आणि त्या व्यवस्थेने त्यातला एक असा नेता तयार केला की ज्याला तुम्ही वामन म्हणता. आणि तो बळीजवळ येऊन त्या दिवशी त्या 3 पावलाचं दान मागणार. आणि शुक्राचार्याला हे कारस्थान कळलं म्हणून शुक्राचार्य बळीला ते दान देऊ देत नव्हते, परंतु बळीने आपला शब्द दिलेला होता. बळीने आपला शब्द दिलेला होता आणि बळी आपला शब्द फिरवणार नव्हता. 3 पावलं, ती 3 पावलं कोणती आहेत? पृथ्वीवर ठेवलेलं पाऊल, आकाशात ठेवलेलं पाऊल आणि बळीच्या डोक्यावर ठेवलेलं पाऊल. ही पावलं काय आहे? ही पावलामध्ये तुम्ही ज्याला आता लौकिकाने पाऊल म्हणता, एक पाऊल टाकलं दुसरं पाऊल टाकलं, तसं नाही. या 3 मागण्या आहेत. आणि याचा उल्लेख दशावतार या पुस्तकामध्ये पांडुरंग शास्त्री आठवले या आधुनिक ब्राह्मणाने केलेला आहे. पांडुरंग शास्त्री आठवले हा ब्राह्मण तुम्हाला मला सगळ्यांना माहीत आहे. त्यांनी गावागावात एक अशीच वागण्यासाठी व्यवस्था निर्माण करून घेतलेली आहे. त्याची व्यवस्था बहुजनाला या ब्राह्मणी गुलामगिरीतून मुक्त होऊ देत नाही. कुठेतरी त्याला अडकून ठेवण्याचं काम करते. सतत काही ना काही छोटे मोठे उपक्रम मागतात. आणि या आधुनिक वामनाची कन्या मात्र याने कमावलेल्या संपत्तीवर परदेशी मजा मारते आणि आपण त्यांच्यासाठी कष्ट करून तिथं मरतो. हा सगळा इतिहास म्हणजे वर्तमान आहे. आता याला इतिहास म्हणता येणार नाही, कारण ती अजून जिवंत आहे. तिथं माझ्या मार्ग लोकांच्या समोर चालू आहे आणि तिच्यासाठी कष्ट करणं हे या गावातही कुठेतरी अशी एखादी जमीन असेल तिथे त्यांना कष्टासाठी द्यायचे. गावोगावी आपल्या कष्टकरी बांधवांनी, या बळीच्या लेकरांनी त्यांना जमिनी कसून उत्पन्न पाठवायची व्यवस्था केलेली आहे. आणि त्यानिमित्ताने फक्त हे तुमच्या लक्षात यावं म्हणून मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर त्याने त्या 3 मागण्या केल्या की ज्याला 3 पावलं असं रूपकात्मक, उपमात्मक अशी कथेच्या पुराण कथेमध्ये याला 3 पावलं म्हटलेलं आहे. की पहिल्या पावलामध्ये त्यांनी काय मागणी, पहिली अट त्यांनी मागितली ती शिक्षण व्यवस्था आमच्या ताब्यात. पहिल्यांदा त्यांनी ती शिक्षण व्यवस्था ताब्यात.
दुसऱ्या पावलात त्यांनी मागितलं की इथली जी व्यापारी व्यवस्था आहे ही सगळी आमच्या ताब्यात आहे. इथे व्यापार ज्यालाच करता येईल की ज्याची ईश्वरावर श्रद्धा आहे, ज्याला वेद प्रामाण्य मान्य आहे, जो ब्राह्मणांचा आदर करतो त्यालाच फक्त व्यापार करता येईल, त्यालाच फक्त इथे व्यापार करता येईल. आणि त्यांच्याच हातामध्ये इथली शिक्षण व्यवस्था असते, शिक्षण, व्यापार. आणि तिसरं न्याय व्यवस्था आणि संरक्षण व्यवस्था. न्याय आणि संरक्षण व्यवस्था ही ब्राह्मणांच्या ताब्यात आहे. दिलेला शब्द बळीला फिरवता येत नव्हता, दिलेला शब्द बळीला फिरवता येत नव्हता. बळीने या तिन्ही अटी मान्य केल्या आणि बळी पाताळात गेला. पाताळात गेला म्हणजे काय? आता माझ्याकडे काही प्रश्न असतात. पाताळ येतोय कोण बाहेर, कोणत्या भूगोलात आहे का पाताळ, कोणत्या विज्ञानात आहे, कुठे, बरोबर? म्हणजे तो कुठे गेला हे लोकांना सांगितलं, फक्त अज्ञानी लोकांना काय केलं, पाताळात. त्याला त्याच यज्ञाच्या युपाला बांधून मारलं. तेथे ज्या समिधात म्हणजे लाकडं गोळा केली, या सगळ्या व्यवस्थेने त्या पुरोहितांनी बळीला तिथे घेऊन त्या युपाला बांधून तिथेच नष्ट केला, बळीचा खून केला. त्या उत्तम कल्याणकारी राज्याचा त्यांनी नाश केला. आणि तिथून पुढे ही सगळी व्यवस्था 3 पावलाच्या रूपाने, 3 मागण्यांच्या रूपाने ही त्यांच्या ताब्यात गेली. आणि त्यामुळे तुमचं आमचं शिक्षण, या बळीच्या लेकरांचं शिक्षण बंद झालं. त्यांच्या बुद्धीवर खंड करायला लागला. त्यांना फक्त शेतात काम करणे, कोणत्याही प्रकारचं कष्टाचं काम करणे, कोणत्याही प्रकारचे बुद्धी चालवायचं काम त्यांचं बंद करण्यात आलं. त्यांना कोणताही शिक्षणाचा विचार करण्याचा अधिकार नाकारण्यात आला. त्यांना नवा कपडा नाकारण्यात आला. त्यांना चांगलं अन्न नाकारण्यात आलं. हे सगळं नाकारत नाकारत ही हजारो वर्षाची परंपरा इथे पुन्हा फुल्यांनी चळवळ केली. पुन्हा बाबासाहेबांनी या बळीचं राज्य प्रस्थापित करण्याचा संघटनेद्वारे, संविधानाद्वारे या ठिकाणी यशस्वी प्रयत्न केलेला आहे. मी काय म्हणतो लक्षात घ्या, यशस्वी प्रयत्न केलेला आहे. कारण आपल्या बापाचं नाव आदराने आणि जाहीरपणे आज आपण या ठिकाणी घेत आहोत. निवड जाहीरपणे नाही तर आपण आदराने घेत आहोत. आणि अजूनही जर कोणी या सणवार व्यवस्थेच्या माध्यमातून त्यांना बदनाम करणार असेल तर आपण ही व्यवस्था मोडीत काढली पाहिजे. आणि ती मोडीत काढणं हे तुमच्या आमच्या हातात आहे. आपल्या प्रत्येकाच्या घरात मी जे बोललो ती गोष्ट बोलली गेली पाहिजे, ही तुमची जबाबदारी आहे. जर तुम्हाला माझं बोलणं पटलेलं असेल आणि जर एखाद्याला ते आवडलेलं नसेल तर त्याने जाहीर सांगावं मला. त्याच्याबरोबर युक्तिवाद करायला, चर्चा करायला मी तयार आहे. त्याच्याबरोबर युक्तिवाद आणि चर्चा करायला मी तयार आहे. कोणत्याही ठिकाणी रानात, जंगलात, गावात, शहरात कोणाची युक्तिवाद करायला मी तयार आहे. मात्र जर तो मनुष्य हिंसेच्या बळावर युक्तिवाद करत असेल तर मला थोडा विचार करावा लागेल. तसा मी हिंसा मानणारा आहे. हिंसेने उत्तर द्यावं. एखादा तलवार घेऊन आला तर उभा आपल्या इकडे पाहिजे निवड झालं मला वाटतं. कारण तलवार आपल्याकडे त्याला वाट पाहावा, बरोबर घ्यावं वाटण ना त्याच्या प्रकारात मग पाहू पुढे काय असेल ते. परंतु आपल्याला सुद्धा या दोन्ही प्रकारची शक्ती आपल्याकडे पाहिजे. वैचारिक, शारीरिक आणि मानसिक कोणत्याही प्रकारचा शत्रू आपल्यासमोर होता त्याला नेस्तनाबूत करण्याची ताकद आपल्याला पाहिजे. आणि ताकद निर्माण करणं हे आपल्या चळवळीचं उद्दिष्ट आहे. कदाचित डॉक्टर झाली तर हे माझ्या वक्तव्य मला असणार नाही, परंतु मला त्याची अर्थ नाही. बळीराजाचं नाही तुमच्याशी समज. बळीराजाच्या नावातच बळ आहे. आणि जर मी त्याचा वंश झाले तर माझ्यातला बळ नको, तर माझ्या घरात त्या बळीचं बळ आजलं जाईल. आणि म्हणून माझ्या सर्व तरुण कार्यकर्त्यांना आणि सर्व मित्रांना मी आग्रहपूर्वक सांगणार आहे की जे ज्या मार्गाने शक्य होईल त्या मार्गाने या ब्राह्मणी विचाराला विरोध करा. तो विचार नष्ट करा. आधी स्वतःच्या जीवनातून नष्ट करा. मग आपल्या घरातील आई, बहीण, आपले वडील
यांच्या जीवनातून तो लक्ष आहे. कारण त्यांच्या जीवनातून जर तुम्ही तो लक्ष करू शकला तर एक कार्यकर्ता म्हणून ते तुमचं पहिलं यश आहे आणि अगदी निर्णायक यश आहे. जेव्हा तुमच्या घरातून तुम्ही हे नष्ट करणार आहात, जेव्हा तुमच्या घरातून तुम्ही हे नष्ट करणार आहात तेव्हा ते तुमचं निर्णायक यश आहे. कारण तुमचं घर त्यापासून आधीच होणार. तुमचं घर आधीच झालं ते शेजारचं तुम्हाला विचारणार आहे तुमचं काय झालं, तुम्ही का नाही त्याला सांगा आम्ही का नाही. आम्ही का नाही कारण आम्ही खरी लेकरं आहोत. आम्ही खरी त्या बळीचे आम्ही खरे त्या बळीचे लेकरं आहोत आणि त्याचा मान सन्मान कसा ठेवायचा हे आम्हाला कळलेलं आहे. आता तुम्ही ऐका आणि तुम्ही त्याचा मान सन्मान ठेवा. आम्ही सांगतो तसा लोकांनी येऊन तुम्हाला सांगावं आणि त्यानंतर तुम्ही त्यांचा मान सन्मान ठेवावा किंवा त्यांच्या पद्धतीने ठेवावं अशी नाही. तुमच्या बापाचा मान ठेवा तुम्हाला कळत नाही, लोकांकडे सांगायला पाहिजे. आणि अशा पद्धतीची या बळीची ही जी कथा हा बळीचं हा जो खरा इतिहास आहे हा इतिहास आपल्या सगळ्यांना समजावा. दिवाळी लोक साजरी करतात त्याची वेगवेगळी कारणं सांगतात. तिकडं रामाचा विजय झाला तो तिकडून आई देऊन परत आला, आई देऊन परत आला आणि मग लोकांनी दिवे लावले आणि गोडधोड केलं, नवे कपडे घातले. बरं अरे जी गोष्ट आतापर्यंत कधीच घडली नाही. जर दिवाळी तेव्हापासून सुरू झाली असं आपण समजू. जी गोष्ट तिकडे युद्ध होईपर्यंत कधीच घडलेली नाही. एकाएकी कशी काय घडत म्हणजे त्याला त्याच्या पूर्वीचा काहीतरी इतिहास असला. त्या युद्धाच्या पूर्वीचा किंवा रामाच्या जन्मापूर्वीचा इतिहास त्याला असला पाहिजे. त्याशिवाय लोकांनी दिवे लावले नाही. मुळात लोकांनी दिवे लावले किंवा नाही याचं संशोधन बाकी आहे. लोकांनी दिवे लावले पण आता पेपरवर येतं त्याने तुपाचे दिवे लावले. आता त्याने तुपाचे दिवे लावले तर चरबीचे दिवे लावले आम्हाला का नाही. कारण त्यावेळी दोन्ही प्रकारचा वापर होत होता. तुपही वापरत होते आणि चरबी वापरत होते. प्राण्यांची चरबी गुहेमध्ये जाळून प्रकाश निर्माण करत होते हे आम्हाला सांगतात. मी शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना शिकवतो. अनेक जागतिक इतिहासामध्ये जी वेगळी पुस्तकं आहेत त्याच्यामध्ये चरबीच्या दिव्यांचा उल्लेख आहे पण तुपाच्या दिव्यांचा उल्लेख कुठेच नाही. तुपाचे दिवे आपण आता पाहतो, आता आपण लावतो, आपण आता पाहिलेले आहेत. म्हणून मला शंका येते ते तुपाचे होते का चरबीचे होते. पूर्वी मला फक्त चरबीचेच माहिती आहे. आणि या यज्ञ संस्कृतीमध्ये प्राण्यांचा यथेच्छ वध केला जात होता. तेथे एखादा खांब असायचा, त्या खांबाला युप म्हणायचे आणि त्या युपाला बांधून ते प्राणी मारले जायचे आणि ते यज्ञात भाजून हे पुरोहित लोक एकत्रितपणे खायचे. कोणत्या पुरोहिताने प्राण्याचा कोणता भाग घ्यावा याच्यावरून त्यांचे वादही व्हायचे आणि त्यांचे हिस्से वाटे नक्की केले जायचे. असे हे लोक त्यांनी आपल्याला त्या जनावरांना सांभाळणारा हे बघा आता बळीचं आपल्या समोर चित्र आहे. हे संकल्प चित्र आहे की त्याच्या बरोबर एक बैल आहे, बरोबर आहे की. आणि हे प्राण्यांना सांभाळणारी संस्कृती ही आमची संस्कृती आहे आणि प्राण्यांना मारणारी संस्कृती ही ब्राह्मणाची संस्कृती आहे. त्यांनी यज्ञामध्ये प्राणी मारले आणि ते प्राणी मारणं चूक आहे हे इसवी सन पूर्व 5व्या शतक गौतम बुद्धाने लोकांना शिकवलं. आणि त्यामुळे त्यांच्या समोर पुन्हा एक नवीन शत्रू निर्माण झाला गौतम बुद्ध. आणि त्या गौतम बुद्धाच्या अनुयायांना त्यांनी अशा पद्धतीने या देशातून प्रचंड हिंसा करून हुसकून टाकलं. बळीचाच हा वंश आहे की जो पुन्हा तोच आहे. हा बळीचाच वंश आहे की जो विषमतेला विरोध करतो तो प्रत्येकजण बळीचा वंश आहे. की आपण एकमेकाला बंधू मानणारी, बंधू समजणारी, बंधुत्वाने वागणारी माणसं आहोत. ही आपण सगळीच्या सगळी बळीचे वंश आहोत. आता हा जो बळीचा एक भाग मी तुम्हाला सांगितला त्याचा उत्तरार्ध सांगणार आहे की बळीला त्या युगाला बांधून मारलं, बळी नष्ट झाला. मग पुराण कथेमध्ये असं म्हटलेलं आहे की बळीला सुतलात ढकलून दिलं. सुतल सप्त पाताळापैकी जे शेवटचं पाताळ आहे त्याला सुतल म्हटलेलं आहे. तसे तल, अतल, तलातल, सुतल अशी वेगवेगळी नावं आहेत. 7 नावं आहेत पुराणामध्ये लिहिली. तर त्यातलं शेवटचं जे सुतल म्हणजे विष्णूने वामनाच्या रूपाने
बळीला मारलं किंवा सूत्राला ढकलून दिलं, पाताळाला ढकलून दिलं आणि त्याच्या दारावर पहारेकरी म्हणून उभा आहे. आता जर त्याला हुसकून दिले तर त्याच्या दारावर पहारेकरी म्हणून उभा राहिला. अशी ती कथा आपल्याला सांगितली की विष्णूने त्याला किती मोठे पण दिले की बळीच्या दारावर पहारेकरी म्हणून उभा आहे. म्हणजे किती गोल करण्याचं काम. खरी गोष्ट अशी आहे, बळी तर मारला, परंतु बळीचा जो विचार वाढणारा माणूस आहे, बळीचे जे वंशज आहे, बळीचे जे अनुयायी आहे, त्याचे जे इष्टमित्र आहे, त्याचे जे सहकारी आहे, या सहकार्याने कोणत्याही प्रकारे तो विचार पुन्हा जन्मांतात रुजवण्यासाठी प्रयत्न करू नये म्हणून विष्णूने वामनाने त्याचे प्रतिनिधी ठिकठिकाणी अशा पद्धतीने नेमले की पुन्हा बळीचा विचार येथे निर्माण होऊ नये. या अर्थाने त्यांचं शिक्षण बंद केलं, त्या शिक्षणावर पहारेकरी ठेवला. त्यांची राज्यव्यवस्था बंद केली, तुम्ही शूद्र आहात, त्याच्यावर पहारेकरी ठेवला. त्यांना न्याय करण्याचा अधिकार नाही, तुम्ही शूद्र आहात, त्याच्यावर पहारेकरी ठेवला. म्हणजे अशा प्रकारे त्यांनी बळीचा विचार रोखण्यासाठी जी व्यवस्था निर्माण केली तो म्हणजे पहारेकरी. आणि तो पहारेकरी प्रत्येक गावात ब्राह्मणाच्या रूपाने आहे. आणि आपल्याला जर तो नष्ट करायचा असेल तर जाऊन त्याचा खून करू नका, जाऊन त्याचा खून करू नका. मात्र एक करा, त्याच्या हातून कोणतंच कर्म करून घेऊ नका. तो म्हणा माझं पोट कसं भरत भाऊ, तुझ्याकडे शेतात त्याच्यावर कामाचा नाही तर आमच्या शेतात कामाला आम्ही तुझा ठराविक आम्हाला जो काय 100-200 रोज पडतो तेवढं तुलाही देऊ, जमलं तर पाय नाही तर दुसऱ्या गावाला जाय. बरोबर आहे की? म्हणजे त्या कष्टाने आपण जगतो, त्याच कष्टाने त्या प्रत्येकाला आपण जगण्याचा अधिकार आपण कोणाला करणार नाही. ती बळीची परंपरा नाही, तो बळीचा विचार नाही. बळी हा उदार महान, तो आता कोणाचा द्वेषाने कोणाला खून करणार नाही. तर बळी हा प्रत्येकाला सन्मान देणार आहे आणि तो सन्मान टिकवण्याचं काम आपण आपल्या पातळीवर प्रत्येकाने आपल्या माध्यमातून आणि कोणतेही भांडवल हे आपल्या वडाच्या झाडावर सन्मानाच्या वडावर वाढणार नाही याची काळजी घेऊन अशा प्रकारची धर्मव्यवस्था निर्माण केली. भांडवल नष्ट करणे हे खऱ्या अर्थाने बळीला वाहिलेली एक उत्तम पुष्पांजली असेल असं या ठिकाणी मी सांगतो. आणि तुम्ही सर्वांनी शांतपणे ऐकलं त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. पुन्हा एकदा तुम्हाला बळी महोत्सवाच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारत.